हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना जया जया आपणची जाहरा. या बोधावर जीवन जगणारे संत श्रेष्ठ घडोबर आहे, म्हणून त्यांची प्रतिज्ञाही व्यापक आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदी भरीन तिन्ही लोक. परंतु ज्ञानोबरांना तर असे म्हणता नसतं, अवघाची तालुका सुखाचा करीन, अनुपाशी मारीन भोवतालची. परंतु ज्ञानोबरांनी असं म्हटलं का? नाही, अवघाची तालुका नाही, अवघा जिल्हा नाही, अवघा महाराष्ट्र नाही, अवघा हिंदुस्तान नाही, तर काय म्हटलं महाराज? अवघाची संसार सुखाचं करीन, आनंदी भरून तिन्ही लोक. ही प्रतिज्ञा ज्ञानोबरांची आहे. बोल कृष्ण कन्हैया लाल की जय, श्री दत्तात्रेय भगवान की जय. एक नव गौरा पार्वती पते, हर हर महादेव. ज्ञानोबरा म्हणतात की मी संपूर्ण संसार सुखाचं करेन, अवघाची संसार सुखाचं करीन, आनंदी भरीन तिन्ही लोक. आता ज्ञानोबरा या अभंगाद्वारे प्रतिज्ञा करतात. प्रतिज्ञा ही लहान मोठ्या लोकांची नाही, तर एका संतांची आहे. आणि संतांची प्रतिज्ञा ही केव्हा पण खरी होत असते. आणि आपली प्रतिज्ञा ही संकुचित असते. आता प्रतिज्ञा घेतली आणि 2 तासात प्रतिज्ञा मोडली. परंतु संतांचं तसं नाही. संतांची शपथ, संतांची प्रतिज्ञा ही विश्व कल्याणाची असते आणि त्यांची शपथ कधीही खरी होत असते. आता काही साधक जे संसारात राहून दुःखित झाले असतात, संसारात पिडलेल्या हे जे जनसमुदाय आहे, ते ज्ञानोबरांना म्हणतात, महाराज आम्हाला या संसारात राहून फार दुःख प्राप्त होतो आहे. बहुत जाचलो संसारी, मोह माया जाळाच्या पिकारी, ऋण लोभी येतात लहरी, तेने दुःखे थोरा क्रंदलो, अनेक दुःखे सांगो मी किती, सकळ संसाराची स्थिती, न साहे पाषाण फुटती, भय काप चित्ती भरलासे. अशा प्रकारे संसाराचे वर्णन संत करतात. अरे अरे संसार संसार, जसा तवा सुल्यावर, आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर. सजन हो, अशा प्रकारे अनेक संतांनी संसाराची वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहे. आणि अनेक संत आहेत. हरे संसार संसार, जसा तवा सोल्यावर, आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर. बहिणाबाई चौधरी ह्या आपल्या भंगामध्ये म्हणतात की अशा प्रकारे समस्त संत मंडळी वेगवेगळ्या प्रकारे संसाराचे वर्णन करतात की संसारामध्ये तीळ मात्र सुख नाही. सुख आहे असं वाटतं, पण ते केवढं आहे? संत तुकाराम महाराज म्हणतात, सुख पाहता जवा पाळे, दुःख पर्वताय मिळे, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास. जीवनामध्ये व्याधी आहे, विरहाचं दुःख आहे, मृत्यूचं दुःख आहे, वृद्धत्वाचं दुःख आहे. जीवनातला प्रत्येक क्षण दुःखाने भरलेला आहे. असं दुःखमय हा संसार आहे. वेद, शास्त्र, पुराण व संत वाङ्मयामध्ये संसाराच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. संसार इति
संसार ज्यामध्ये नेहमी परिवर्तन होत असते त्याला संसार असे म्हणतात. आदिगुरु शंकराचार्य म्हणतात पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जन्मनि हे संसारे जगदुस्तारं कृपया पाहे पाहे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जन्मनि हे संसारे जगदुस्तारं कृपया पाहे पाहे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम असा हा संसार आहे. ह्यानोबर आहे तर देह व देहावर अवलंबून असलेला जे पदार्थ आहे त्यांना संसार असे म्हणतात. जेथे देहादिक हे संसारे मोह माया जाडाच्या भिखारी तिनवून येता दिलहरे ते दुःखे थोरा क्रंदलो. सजन हो, हे जे मरण आहे याला जो मानतो म्हणजे याला जो खरं मानतो त्याला संसार असे म्हणतात. अगा उपजणे निमने हे साच्याचे जे काम मानणे तो जीव लोक मी म्हणे संसारू. आता मला सांगा, आपण पाणी घेतलं, पाण्याला एका बाउल मध्ये घेतलं आणि ते फ्रीजर मध्ये ठेवून दिलं, मग त्या पाण्याचं काय होणार? बर्फ. आणि मग आता ते बर्फ आपण बाहेर काढलं, एका ताटामध्ये घेतलं आणि हवेच्या मुळे त्या बर्फाचं काय होणार? पाणी होणार. मग आता मला सांगा, यामध्ये मरणार कोण? पाणी मरणार की बर्फ मरणार? बर्फ. मग बर्फाचं पाणी झालं म्हणजे बर्फ मेला, हो ना. मग पाण्याचा तर यापूर्वी बर्फ झाला होता, मग पाणी पण मेलं नाही. म्हणजे फक्त यामध्ये रूपांतर झालेले आहे, यामध्ये कोणीच मरणार नाही, कोणीच मरत सुद्धा नाही, हो ना. सागर से उठा बादल बन के बादल से फटा जन हो करके सागर से फटा जन हो असं हे संसार आहे. मग ते संसार सुखाचं करेन अशी हनुबाई प्रतिज्ञा करतात. अवघाची संसार सुखाचं करेन आनंदी भरेन तिने लोक मी आनंदाने भरून टाकेन. पण आता हे संसार काही साधारण नाही. संसाराचा स्वभाव आहे दुःख देणं.